नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या 26 सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे ललिता पंचमी. या दिवशी नवदुर्गेची 5व्या माळेची पूजा केली जाते. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या दुर्गा देवीची गौरीची पूजा केली जाते, घरोघरी केली जाते. आणि या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये माता कुलदेवी जागृत अवस्थित असते. म्हणून नवरात्रीमध्ये येणाऱ्या 9 दिवसाला विजयदशमीपर्यंत याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. तर या नवरात्रीमध्ये पंचमीच्या दिवशी 5व्या दिवशी आल्यामुळे या दिवशी 5वी माळ अर्पण केली जाते. आश्विन शुक्ल पक्षामध्ये 5व्या दिवशी ललित पंचमी साजरी केली जाते. ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वती व लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये पंचमी तिथीला सर्वात उत्कृष्ट आणि लाभदायी तिथी म्हटली गेलेली आहे. या दिवशी 9 दिवसाचे उपवास धरून या ललिता पंचमीच्या दिवशी हा उपवास केला जातो. जर तुम्ही घट बसवलेला नसेल किंवा बसवलेला असेल तरीही हा उपवास तुम्ही करू शकता. तर ललिता देवी ही आदिशक्ती आणि आदिमाया म्हटली गेलेली आहे. त्यांना त्रिपुरा सुंदरी व राजसुंदरी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणून या दिवशी आपल्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहे. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे. तर उद्या शुक्रवार ललिता पंचमीच्या दिवशी घरात आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आणि तुळशी माताला ही वस्तू अर्पण करायची आहे. तर पहा, ही वस्तू आपल्याला का अर्पण करायची आहे. ही अर्पण केल्याने घरातील संपूर्ण दारिद्र्य संपेल. घरात सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होऊन चौकडे पैसा आकर्षित होईल. 100% करोडचे कर्ज जे आहे लवकर संपेल. कितीही कठीण इच्छा लवकरात लवकर संपेल व कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर संपेल. घरात लक्ष्मी स्थिर होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची, मुलाची, पतीची, घरातील सर्व सदस्याची खूप आणि जोरदार प्रगती होईल. तर अशी ही वस्तू कोणती आहे जी तुळशीला अर्पण करायची आहे आणि कोणतं शुभ मुहूर्तावर हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपाय आपल्याला 5व्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळीच करायचा आहे. तुम्ही 9 ते 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर ललिता पंचमी तिथी ही 2 दिवस असणार आहे. तर नवरात्र सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी देवीची आणि सरस्वती देवीचे पूजन केले जाते. ललिता पंचमीची पूजा केली जाते. यामुळे आपल्या मुलांची आणि घराची खूप प्रगती होते. या दिवशी मुलाच्या जिभेवर आपल्याला मधाच्या साहाय्याने एक अक्षर लिहायचे असते ए. तर ते अक्षर लिहून, म्हणजे हे मंत्र आहेत, तर हे एखाद्या तुळशीच्या काडीने आपल्याला मुलांच्या जिभेवर मधाच्या साहाय्याने लिहायचं आहे. सकाळीच पूजा करत असताना, देवीची पूजा करता त्यावेळेस आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे. ज्यामुळे मुलांची प्रगती होते, मुलांच्या अडचणी दूर होतात, कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत असते. तर उद्या 5वी माळ आहे. या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर या नवरात्र उत्सवामध्ये तर दरवर्षी आपण नवरात्र 9 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. पण हा नवरात्र जे आलेला आहे, तर या नवरात्राला 10 दिवस आपल्याला हे नवरात्र साजरे करायचे आहेत. आणि तुमच्या तिथीनुसार तुम्ही, तर पहा, तृतीय तिथी ही 2 दिवस होती. यामुळे पंचमी तिथी शनिवारी आलेली आहे, परंतु कालनिर्णयमध्ये शुक्रवारी आलेली आहे ही पंचमी जी आहे. म्हणून हा उपाय आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय शनिवारीही करू शकता. पण शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा खास दिवस असतो. म्हणून या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर लक्ष्मी प्रसन्न होते, घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरात पैसा चौबाजूने येऊ लागतो. तर देवी ललिता ही शक्ती आणि देवी दुर्गेचा अवतार आहे. 9 दिवसाच्या नवरात्र उत्सवाच्या 5व्या दिवशी साजरी केली जाते. आणि ललिता पंचमी साजरी केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते, असा बरेच भाविकांचा विश्वास आहे. देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने त्यांना आनंद, बुद्धी आणि धनप्राप्ती होत असते.
तर वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी उपांग ललिता याची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळत असतात. जीवन नेहमीच आनंद आणि समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरलेले असते. तर पौराणिक कथेमध्ये जगाची ललिता माता आदिशक्ती त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखाचे निवारण करत असते. तर ललिता पंचमीच्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवी कुष्मांडा ही ब्रह्मांड निर्माण करणारी देवता म्हटली गेलेली आहे. तर ललिता देवी ही दुर्गा किंवा शक्तीचा अवतार आहे. या दिवशी पूजा केल्याने आणि उपास ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि मुलांच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्राप्त होते. देवी कुष्मांडा या नावात कुल म्हणजे लहान, उष्मा म्हणजे ऊर्जावान आणि अंड म्हणजे अंडी असे अर्थ येत असतात. त्याचा अर्थपूर्ण ब्रह्मांड यांच्या स्मितहास्याने निर्माण झालेला आहे. देवी कुष्मांड्याच्या जपमाळेत सिद्धी आणि निधी प्रदान करण्याची शक्ती आहे. तर ललिता पंचमी हे एक काम्य व्रत आहे. या दिवशी देवीची पूजा केल्याने उपास ठेवल्याने घरात आनंद आणि संपत्तीमध्ये वाढ होत असते. म्हणून कुष्मांडा देवीने जो रंग घातलेला आहे उद्या, तर तो हिरवा रंग आहे. हिरव्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे. या दिवशी जो नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे ते म्हणजे गोड भजे, गुळापासून बनवलेला मालपुवा बनवायचा आहे. तर या दिवशी आपल्याला भगव्या रंगाची फुले जी आहे याची माळ घालायची आहे. आबोली, करडा, मोगरा याची माळ आपल्याला घालायची आहे. जाई आणि जुईच्या फुलांच्या माळा आपल्याला परिधान करायच्या आहेत, गटाला घालायच्या आहेत. तर मंत्र असा असणार आहे, हे ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडा देवी नमः किंवा ऐ देवी सर्वभूतेषु कुष्मांडा देवी रूपेण संस्थिता. ह्या 2 मंत्रापैकी एक मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर आता कुष्मांडा देवीचे पूजन आपल्याला 5व्या दिवशी करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी गोड पदार्थ, गूळ तुम्ही ठेवू शकता, गुळापासून बनवलेला पदार्थ ठेवू शकता. आता पाहूया की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर पहा, बऱ्याच स्त्रियांना या दिवशी 9 दिवसाचे उपवास असतात. विजयदशमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर काही स्त्रिया असतात त्यांनी उठता बसता हा उपवास केलेला आहे. तर त्यांनी उद्या जी पंचमी आलेली आहे, तर या पंचमीच्या दिवशी, ललिता पंचमीच्या दिवशी हा उपवास आवर्जून धरायचा आहे. कारण हे व्रत खूप प्रभावी आहे. या व्रताने घरातील दारिद्र्य संपते. घरात कर्जमुक्त होऊन घरातील जी दारिद्र्य आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन करोडाच्या कर्जातून मुक्तता होते. हे उपवास केल्याने किंवा हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या प्रगतीचे जे मार्ग आहे ते मोकळे होत असतात आणि आपल्या सौभाग्याची प्राप्ती होऊन प्रत्येक कामात यश मिळायला लागते. तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी तिन्ही वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. शक्यतो सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर पहा, आपल्या घरामध्ये खूप अडचणी येतात, आजारपण यायला लागते, आर्थिक समस्या आपल्याला उद्भवायला लागतात, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, किंवा कष्ट आपण करत असतो, मेहनत करत असतो, त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं, किंवा या 9 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये काही संकेत तुम्हाला मिळत असेल, किंवा दुःख, आजारपण वाढत असेल, अचानक कोणाची तब्येत बिघडत असेल, त्यामध्ये पैसा जो आहे हा व्यर्थ खर्च होत असेल, तर पहा, आपण कोणतंही काम करायला जातो, त्या कामामध्ये जर अडचणी येत असेल, जर आपल्याला एखादं पैशाचे काम करायचे असेल, एखादी गाडी घ्यायची असेल किंवा एखादं घर घ्यायचं असेल, त्या वेळेमध्ये तुम्ही जर पैसा जमवलेला असेल आणि अचानक एखादा व्यक्ती आजारी पडलेला आहे, त्यासाठी जर पैसा व्यर्थ खर्च होत असेल, तर असं समजायचं आहे की आपल्या घरामध्ये खूप पितृदोष आहे किंवा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही. त्यासाठीच हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला असेल, कर्ज भरपूर झालेला असेल, तर कर्ज कमी होण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे ही लवकरात लवकर संपण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. उपाय कसा करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. तर हा उपाय जो आहे हा महाशिवपुराणात सांगितला गेलेला आहे, म्हणून हा खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे उपाय. म्हणून उद्या पंचमीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय भक्तिभावाने आणि आपल्या कुलदेवतेची सेवा करून हा उपाय जर तुम्ही केला, तर नक्कीच याचं यश जे आहे ते मिळत असते. म्हणून तुमच्यावर करोडाचं कर्ज जे आहे ते लवकरात लवकर फिटण्यासाठी या दिवशी हा उपाय केल्याने खूपच प्रभावी मदत जी आहे ती आपल्याला प्राप्त होते. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.
घरात चहूबाजूने पैसा आकर्षित होतो. कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होऊन वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी नावालाही उरणार नाही. तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे, गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे व या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल देखील आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर तुळशीच्या आपल्याला एक पान तोडून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर या तुळशीच्या पानाला आपल्याला चंदनाच्या साहाय्याने एक टिळा लावायचा आहे आणि ओम लक्ष्मी देवे नमः किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा नवनव मंत्र म्हणत असताना आपल्याला हा टिळा लावायचा आहे. हातामध्ये हे पान आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्तम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि कनकधारा स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे. फलश्रुतीसहित आपल्याला सर्व पठण करायचं आहे. त्यानंतर तुळशी माताला या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला एक चम्मच जे आहे किंवा अर्धी वाटी जे आहे ते उसाचा रस जे आहे ते घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर 3 चमचे आपल्याला तुळशी माताला हे कच्चे दूध जे आहे त्याचबरोबर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि उसाचा रस जो आहे हा चमच्याने अर्पण करायचा आहे. अर्पण न करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तुळशीचं पान आपण घेतलेलं आहे तर तुळशीच्या बुडामध्ये अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही जिथे घट बांधलेला आहे तर तिथे अर्पण करायचं आहे. असं म्हटलं जाते की या दिवशी तुळशीचे 3 पानं घेऊन त्यावर चंदनाच्या साह्याने टिळा लावत असताना आपल्या कुलदेवतेचा मंत्र किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करून जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करता येतात. म्हणून हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. आणि तुळशी माताला या दिवशी जेव्हा तुम्ही उसाचा रस अर्पण करता त्या वेळेमध्ये आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला 1 चमचा अर्पण करत 11 वेळा उसाचा रस अर्पण करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, करोडाच्या कर्जातून मुक्तता होते आणि घरात दारिद्र्य गरिबी आहे लवकरात लवकर संपते, आजार पण कमी व्हायला लागते आणि कुलदेवतेचा आशीर्वाद मिळून आपल्या तुळशी माताचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये ऐश्वर्य धन प्राप्ती होत असते आणि करोडाच्या कर्जातून मुक्तता मिळत असते. म्हणून हा उपाय करून पहा. हा उपाय सकाळीच करायचा आहे आणि या दिवशी आवर्जून आपल्याला दुर्गा देवीची आरती सकाळ संध्याकाळ म्हणायची आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.